नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आता 12वी राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातील 18 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा जो पेपर आहे, त्या पेपरसाठी महत्त्वाचे IMP क्वेश्चन आपण अपलोड करतो आणि मला वाटतं हा तिसरा व्हिडिओ आहे की जो ह्या विषयाच्या संदर्भात अपलोड केला जातो आहे. मित्रांनो, आज आपण फोकस करतोय राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातील आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नावरती, आणि प्रश्न आहे सहसंबंध स्पष्ट करा. आपल्याला माहिती आहे सर्वांनाच की सहसंबंधाचा प्रश्न ह्या ठिकाणी आपल्याला एक अटेम्प्ट करावा लागतो, सोडवावा लागतो. तर या प्रश्नात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्यांचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्याला करणं गरजेचं आहे, किंवा हे सर्व सिलेबसमधून इम्पॉर्टंट असे क्वेश्चन आहेत की जे खूप वेळा पुन्हा पुन्हा बोर्ड परीक्षेला विचारले गेलेले आहेत आणि पुन्हा आता शक्यता आहे की ते बोर्डाच्या परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये प्रामुख्याने पहा, जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान. जागतिकीकरणावरती एक प्रश्न या ठिकाणी पाहायलाच मिळतो बऱ्याच वेळेला, त्याच्यासोबत कुठली तरी एखादी कन्सेप्टचा संबंध जोडावा लागतो. तर जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान, गरिबी आणि स्त्रिया. आता हे वेगवेगळे मुद्दे घेतलेत कारण पुढे जागतिकीकरणाचे अजूनही काही संबंध तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, गरिबी आणि स्त्रिया, राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता या दोघांचा संबंध असेल. माहितीचा अधिकार आणि सुशासन याचा संबंध असेल, किंवा भारत आणि हिंदी महासागर, कारण भारताचाही बरेच राष्ट्रांशी संबंध आहे, हिंदी महासागराशी संबंध आहे. अलिप्ततावादी अशी एक कन्सेप्ट आहे भारताच्या आणि त्याच्याजवळ संबंधित ती एक कन्सेप्ट फार वेळा विचारली जाते. ते पुढे मी सांगेलच. हे सुरुवातीला काही प्रश्न आहेत ते विचारात घ्या. त्यानंतर नेक्स्ट पुढचा जर आपण पाहिला तर आहे जागतिकीकरण आणि संस्कृती. मी सांगितलं जागतिकीकरणाचा बऱ्याचशा घटकांशी संबंध येऊन जातो. त्यानंतर हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर, राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेत एकता, थोडंसं कन्सेप्ट बदलतात पहा. त्यानंतर महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास, ही देखील स्त्रियांच्या संदर्भातली एक कन्सेप्ट देखील मला फार वेळा पाहायला मिळाली बोर्ड परीक्षेमध्ये. त्यानंतर भारत आणि आफ्रिका, मी सांगितले देशांबरोबर जे संबंध देखील विचारले जातात. त्यानंतर पुढचं जर आपण पाहिली संकल्पना तर गॅट, जो करार झाला तो गॅट आणि जागतिक व्यापार संघटना, हे जे दोन महत्त्वाचे करार आहेत, तर त्या विषयीची माहिती आहे. त्या दोघांचा संबंध. सुशासन आणि ई प्रशासन हा एक महत्त्वाचा भारताच्या संदर्भातला घटक आहे. भारत आणि अलिप्ततावाद सांगितलं, हे बरेचशा संकल्पना आहेत. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय यांचा संबंध असेल. सुशासन आणि प्रशासन, आता याच्या आधी सुशासन आणि ई प्रशासन होतं, ते वेगळं आहे. सुशासन आणि प्रशासन हे भाग एक वेगळा आहे, त्याचाही अभ्यास आपण करून ठेवा. देन नेक्स्ट पुढचं जर आपण पाहिलं तर भारतीय समाज आणि स्त्री पुरुष विषमता याचा संबंध विचारला जाऊ शकतो, किंवा मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप हाही एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय. लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन, हाही एक संबंध दोघांचा महत्त्वाचा आहे. भारत बांगलादेश, भारत रशिया, भारत आफ्रिका, भारत बांगलादेश, भारत पाकिस्तान यांसारखे जे भारताच्या संदर्भातले देशांशी संबंध आहेत तेही विचारले जात आहेत. बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद, जागतिकीकरण आणि भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, त्यानंतर गरिबी आणि विकास, ह्या देखील महत्त्वाच्या संकल्पना आहे की त्यांचा संबंध विचारला जातो. राष्ट्रीय एकात्मता आणि मानसिक परिणाम, राष्ट्रीय एकात्मता आणि बरेचशा कन्सेप्ट पहा पुढं वेगवेगळ्या देखील पाहायला मिळतात. हे एकाच वेळी जर अभ्यासलं तर तुम्हाला आणखी त्याचा फायदा होईल. त्यानंतर सुशासन आणि पारदर्शकता हा एक भाग या ठिकाणी सहसंबंधात विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचा भाग आहे, पूर्वी बोर्डाला विचारला गेलेला प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. यानंतर आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर गरिबी आणि विकास, मला वाटतं हा प्रश्न झालेला होता, पुन्हा एकदा आलेला आहे गरिबी आणि विकास. तर असे काही प्रश्न आहेत सहसंबंधांमध्ये की त्यांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. आपल्याला जेवढे परीक्षेत सोडवायला सांगितले जातील त्यामध्ये बरेचसे प्रश्न तुम्हाला ह्या सहसंबंधातलेच पाहायला मिळतील. म्हणून अभ्यास करताना प्रथम या संकल्पना यांचा सहसंबंध अभ्यास करून घ्या. त्यानंतर मग तुम्हाला अजून कुठले महत्त्वाचे वाटत असतील की जे येऊ शकतात, त्यांचा अभ्यास नंतर करायचा आहे. प्रथम ह्या संकल्पना आणि यांची माहिती तुम्ही अभ्यासा. नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी याची मदत होईल. मला वाटते आपण यापूर्वी 2 व्हिडिओ अपलोड केलेले होते, एक दीर्घोत्तरी प्रश्नाचा आणि दुसरा
संकल्पना चित्रावरती आधारित असलेला. खूप थोडं डिटेल मी या ठिकाणी प्रश्न देतोय. सगळे एका व्हिडिओमध्ये दिले असते तर तुम्हाला ते एकदा पाहून तुम्ही सोडून दिले असते. पण मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये एक एक प्रश्न घेतो जेणेकरून तुम्ही आधीचे प्रश्न अभ्यासा आणि मग पुढचा व्हिडिओ असतोपर्यंत तुम्हाला वेळ आहे ह्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी. यांचा अभ्यास करून घ्या. नंतर पुढचे जेव्हा येतील तेव्हा त्या संदर्भातले अभ्यास तुम्हाला करायला वेळ मिळेल. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारे इतर राहिलेले अजून जे प्रश्न आहेत त्यांच्या माहितीसोबत. तोपर्यंत